देवाची घेतली शपथ आई तुळजा भवानीची। निघाले मावळे पेटलेल्या मशाली घेऊन। दुश्मन झोपलेला होता। दुश्मनाला वाटलं आता शिवाजी येऊ शकत नाही। आता छत्रपती शिवाजी महाराज यांचं अर्ध राज्य आपण काबीज केलंय ही त्याला खोटी भुरळ आलेली होती। त्याला वाटलं आता स्वराज्य संपलं, स्वराज्य संपलं असं त्याला वाटलं होतं। पण हा मावळा रूपी वणवा कधी त्यांच्या छावण्याला लागणार हे त्यांना माहिती नव्हतं। मध्यरात्रीला मावळे आले। मावळ्याने तलवारी काढल्या। त्या तलवारी चमकल्या। रक्त पिण्यासाठी आसुसल्या होत्या। त्या यमनाचं, त्या दुश्मनांचं, या मातीमध्ये राहणाऱ्या लोकांच्या शत्रूचं रक्त पिण्यासाठी त्या आसुसल्या होत्या। वार चालू झाले। झोपलेला गणित मावळ्यांनी कापायला चालू केलं। सप सप, कुणाचं मस्त, कुणाचा हात, कुणाचा पाय, जीभ, कान, नाक, डोळा उडवायला चालू केलं। पाहता पाहता अर्धा गणिम कापला गेला। रक्ताचा पाट वाहत होता। एकच हलकळू उडाला। शिवाजी महाराज आले। शुभ आया है, पकडो, भागो, दौडो। बाकीचे उठून जागे झाले। महाराजांच्या सोबत लढाई चालू झाली। 40% यवन महाराज कापतायत, मावळे कापतायत। आता लक्षात आलं पहाट होते। महाराज म्हटले आता चला पसार व्हा, जास्त वेळ थांबण्यात आता मतलब नाही। हातामध्ये पेटलेल्या मशाली छावणीवर फेकल्या। अर्धे कच्चे होरपाळले काही। महाराज पसार झाले। महाराज निघून गेले। पण आता हे जे होते दुश्मन जागे झालेले त्यांच्यात एकच गोंधळ उडाला। पकडो शिवबाको। पण ते बोलले महाराज हुजूर हम जाए तो कहाँ जाए? शिवाजी महाराज कुणीकडे गेले आम्हाला माहितीच नाही। अरे म्हणे जिकडे घोड्यांच्या पायाचे ठसे उमटले असतील तिकडे जा। पण महाराजांनी युक्ती काय केली होती? प्रत्येक घोड्याच्या नखेला नाल उलटी ठोकली होती। जर माझा राजा पूर्वेला गेला असेल तर ठसा पश्चिमेला उमटणार। राजे गेले पूर्वेला, दुश्मन गेला पश्चिमेला, तो तिकडच चक्कर येऊन पडला। पण राजा काही हाताला नाही लागला। असा एकच राजा या मातीमध्ये झाला। एकच राजा इथे जन्मला, एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। एकच राजा इथे जन्मला शिवनेरी किल्ल्यावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर। माझ्या देवाचं नाव गाजतंय किल्ल्याच्या दगडावर। माझ्या राजाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। माझ्या देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। देवाचं नाव गाजतंय गड किल्ल्याच्या दगडावर। छत्रपती शिवाजी महाराज की सगळ्यांनी हात उंच घ्या। कारण आपले हात वर जर कुणामुळे असतील तर फक्त राजामुळेच आहेत, छत्रपती शिवाजी महाराजांमुळे। महाराजांनी जर त्यावेळेला लढाया केल्या नसत्या, क्रांती केली नसती तर आपले असे हात असे झाले असते, असे झाले असते हात। त्याच्यामुळे राजाच्या नावाची गर्जना करत असताना कुठल्याच प्रकारचा जातीपातीचा भेद अंतःकरणामध्ये न ठेवता छत्रपती शिवाजी महाराज महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसाचा स्वाभिमान आहे। छत्रपती शिवाजी महाराज म्हणजे या महाराष्ट्राची ओळख आहे। या राज्याची ओळख शिवाजी महाराज रूपी रत्न या मातीत प्रमुख आहे। मग या राज्यातले लोक सुद्धा महाराजांसारखे असणार आहेत अशी ओळख आहे आपल्या राज्याची। आणि त्या ओळखीचा कोण असेल मूळ आरसा तर छत्रपती शिवाजी महाराज आहे। घ्या उंच हात। पुरुषोत्तमपुरी घ्या हात उंच। राहू द्या काल्याच्या कीर्तनापर्यंत। क्षत्रिय कुलावतंस सिंहासनाधीश्वर राजाधिराज महाराज श्री 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 छत्रपती शिवाजी महाराज की धर्मवीर संभाजी महाराज की जय भवानी, जय शिवाजी, जय भवानी, जय शिवाजी। हर 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 पुरुषोत्तम भगवान की। कुणाला काय भांडणं करायची ते करू द्या, पण आपण राष्ट्रपुरुषांच्या बाबतीमध्ये इमानदार राहा एवढं सांगायचं मला कीर्तनातून। बाकी काय चाललंय कोणाचं इकडे लक्ष देऊ नका।
पण ज्यांचे ज्यांचे आपल्यावर उपकार आहेत अशा सगळ्या लोकांना आपण त्यांच्या उपकाराची जाणीव ठेवणं हे आपलं कर्तव्य आहे. हा विषय का सांगितला मी राष्ट्रपुरुषांचा तुम्हाला, तर ही लोक श्रेष्ठ का ठरली? यांनी अंतकरण जाणलं, त्यांनी आपला भाव जाणला, आपलं दुःख जाणलं. तसं भगवान सुद्धा आपल्या भक्ताचा भाव जाणत असतो. सांगू तुम्हाला एक गोष्ट लक्षात घ्या बरं का. अर्जुनाला सुभद्रेची आठवण आली, भगवंताच्या लक्षात आलं, भगवानच सुभद्रा झाले. पडिये देह भाव पुरवी वासना आणती ते आपणापाशी नाही. भगवान किती काळजी घेतो, मागे पुढे उभा राहे सांभाळीत आलिया घात निवाराया. त्याची भेट होणं, त्याचा सहवास लाभणं ही दुर्लभ गोष्ट आहे, पण भक्तावर त्याचं असं प्रेम आहे की पडी योगक्षम त्यांचा जाणे जड भारीन वाट दावी करी धरोनिया. आणि विश्वास जर नसेल तर तो का म्हणे नाही विश्वास जावानी, तू का म्हणे नाही विश्वास जावानी, तू का म्हणे नाही विश्वास जावानी, तू का म्हणे नाही विश्वास
बापाचा 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 बाप वाघ शुभा जन्मला बापाचा बाप वाघ शुभा जन्मला बापाचा बाप वाघ शुभा जन्मला हरी बोल एक दिन बदलना पड़ेगा एक दिन बदलना पड़ेगा बदलना पड़ेगा जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा जिंदगी का किराए का घर है एक ना एक दिन बदलना पड़ेगा मौत जब तुझको मौत जब तुझको मौत जब तुझको आवाज देगी घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा घर से बाहर निकलना पड़ेगा पदम पगम ग पम गर सा नि 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 सा 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 नि 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 रे 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 सा 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 ग ग रे 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 मा 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 ग ग ग प प प म म म ध ध ध पदम पगम ग पम गर सा ग म ध नि सा 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 ग म ध नि 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 सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा ग म ध नि 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 सा सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे ग म ध नि सा 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 सा नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा 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 नि नि ध ध प प म म ग ग रे रे सा ग म ध नि 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 सा रे बनि सा सानि बनि सा सानि बनि ध प म प ग म ध नि सा सानि बनि सा सानि बनि सा सानि बनि ध प म प ग म ध नि सा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग धा धा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग धा धा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग सानि बनि सा सानि बनि सा सानि बनि ध प म प ग म ध नि सा सानि बनि सा सानि बनि सा सानि बनि ध प म प ग म ध नि सा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग धा धा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग धा धा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग सानि बनि सा सानि बनि सा सानि बनि ध प म प ग म ध नि सा सानि बनि सा सानि बनि सा सानि बनि ध प म प ग म ध नि सा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग धा धा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग धा धा दिन ना दिन दिन ग दिन ना दिन दिन ग धा धा विचार केला पाहिजे की ही मुलगी आहे ताकदीनं बकवास वाजवते, मग आपण सुद्धा आपल्या जीवनात ठरवलं तर खूप काही मोठं कर्तृत्व करू शकतो. हे तरुणांना ठरवायचं. आज मुली जर एवढ्या पुढे निघाल्या तर आपल्यामध्ये सुद्धा खूप मोठी ताकद आहे. आणि समोर बसलेल्या मुली केवळ हसणं, खिदळणं, मेकअप करणं, भारी भारी कपडे घालणं हे जीवन नाहीये बरं का. ह्याच्या पलीकडे जीवन आहे.
समजून घ्यायचं सगळ्यांनी, फक्त मुलींसाठी किंवा मुलांसाठी सांगत नाही, हे सगळ्यांनी समजून घ्यायचं. हे जीवन उडाणपणा करण्यासाठी नाहीये, काहीतरी कर्तृत्व करण्यासाठी मिळालेलं आहे. म्हणून काहीतरी शिकायला पाहिजे. तसं तर या संस्थेतून माझ्याकडे 250 मुली आहेत शिकायला. सध्या 16 वर्षापासून संस्था चालवते मी आणि महाराष्ट्रातली मला वाटतं सगळ्यात मोठी संस्था असेल. मला इतर माहिती नाही आहे, पण माझ्या अनुभवानं, माझ्या माहितीनं महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यातली मुलगी माझ्याकडे अभ्यासासाठी आहे. महाराष्ट्र सोडता महाराष्ट्राच्या बाहेर जिथे मराठी बोलल्या जाते, आंध्र, कर्नाटक, मध्य प्रदेश, गुजरात या 4 प्रांतातून मुली अभ्यासासाठी आहेत, ज्यांना मराठी कळतं त्यांना. तर असं मुलींना घडवण्याचं काम करतो. आणि एक विनंती पुरुषोत्तम पुरीकरांना की आपण एका संस्थांचा जीर्णोद्धार करत आहोत. सद्गुरू कल्याण स्वामी संस्थान 1100 वर्षापूर्वीचं जुनं देवस्थान आहे. त्या संस्थांच्या अंतर्गत ही लेकरं सांभाळतोय आपण सगळे. तर त्या संस्थांच्या जीर्णोद्धारासाठी तुम्हाला भाविकाला जसं जमेल तसं तुम्ही आम्हाला सहाय्य करावं. कारण राजकीय शासकीय मदतीची वाट न पाहता संस्थांचा विकास आणि मुली घडवण्याचं काम मागच्या 16 वर्षापासून ही सेवा अविरत चालू आहे. आणि बस ही सेवा अशी एवढी ताकदीनं का चालू आहे तर महाराष्ट्रभरातली लोक मला सहकार्य करतात. त्यातून या सगळ्या चांगल्या कामाचा अगदी ओघवता हा सगळा प्रवास चालू आहे. तर बस 250 मुली आहेत शिकतात. त्या काही ठराविक मुली अशा आहेत की त्यांना आई वडील नाहीत. तसंही कुणी तुमच्याकडे असेल ज्याला निव्वळ अनाथ आहे, ते आई नाही वडील नाही कुणीच नाही, तर तशा लेकराला आपण सांभाळत संस्थेच्या माध्यमातून आणि सांभाळत आहोत काही ठराविक मुलींना. कुणाच्या म्हणजे शासकीय राजकीय मदतीची अपेक्षा न ठेवता हे माझं काम चालू आहे. आणि ज्यांना आई वडील आहेत ते फीस भरतात, फक्त जेवणा खाण्याची, शिक्षणाची फीस नाही, त्यांना राहण्याची फीस नाही. जेवणा खाण्यातही त्यांची मदत अशी एवढी तुटपुंजी घेतली जाते की ते गरीबातलं गरीबही लेकरू शिकल आणि तिथून मोठं होईल. माझ्याकडे सगळी सर्वसामान्याची मुली शिकायला आहेत. मग या कामातही तुम्ही सगळ्यांनी मदत करायची. स्वतःसाठी खूप जगतो आपण, पण कधीतरी धर्मकार्यासाठी, समाजकार्यासाठी, सेवेसाठी आपण जगलं पाहिजे. तुमच्या सगळ्यांकडून या ठिकाणी मदतीची अपेक्षा आहे. कीर्तन झाल्यानंतर भाविकांनी सहाय्य करावं. त्यांचं नाव माईकमध्ये पुकारण्याचा प्रयत्न करू. झालेली सेवा माऊलींच्या चरणी अर्पण करून वाणीला विराम. ढोबार कोणीतरी म्हटलं भगवंताचं प्रेम, भगवंताचं प्रेम, भगवंताचं प्रेम आहे तरी कसं? तर ऐका, प्रसंग रामायणातला आहे, कांदेव नाही का. रामायणातला प्रसंग ऐकण्या अगोदर रामाचं भजन करू. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की. रामायण है पुण्य कथा श्री राम की, 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 रामायण है पुण्य कथा श्री राम की. राजा राम 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 सीता राम राम राम, राम सीता राम राम, राजा राम 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 सीता राम 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 राम राम. प्रभु रामचंद्र भगवान की. हम कथा सुनाते राम सकल गुण धाम की, रामायण है पुण्य कथा श्री राम की. प्रसंग रामायणातला आहे. मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार जेव्हा 14 वर्षाच्या वनवासाला गेले. माझ्या ताई दादांनो, माझ्या जरा प्रश्नाचं उत्तर द्या, माझ्यासोबत जरा बोला. रामायण गोड आहे. राम म्हणजे जीवनाचं सूत्र, राम म्हणजे जीवनाचं शास्त्र, राम म्हणजे जीवनाची सुरुवात आहे, राम म्हणजे जीवनाची सांगता आहे. सुरुवात, आरंभ आणि सांगता या दोन्हीतला मध्य म्हणजे राम आहे.
मधल्या काळात हयातात जर राम कळाला तर जीवन आराम आहे, आणि हयातात जर राम नाही कळाला तर जीवन हराम आहे. फक्त राम कळावा. बरोबर, राम कळावा. ऐका, रामाला 14 वर्षाचा वनवास हे कैकेयीला कोणी शिकवलं होतं? झोपल्या का काय? कोणी शिकवलं होतं? मंथरेनं, की रामाला वनवासाला पाठवून भरताला गादी घे. पण तिनं शिकवताना काय शिकवलं होतं? रामाला वनवास आणि भरताला गादी. तिनं वर्ष शिकवली नव्हती, एवढेच वर्ष तेवढे वर्ष. पण कैकेयीने मागताना काय मागितलं? रामाला 14 वर्षाचा वनवास आणि भरताला गादी. 14च वर्ष का? तिला 18 म्हणता आले असते, तिला 20ही म्हणता आले असते, 50 म्हणता आले असते, 100 वर्ष रामाला वनवासाला पाठवा असंही म्हणता आलं असतं. 14च वर्ष का? त्याचं कारण आहे, कैकेयी माता ही जेवढी भोळी होती ना तेवढीच बुद्धिमान होते. तिला माहिती माझा पती राजा दशरथ धर्मात्मा आहे, सज्जन आहे, बलवान आहे, शूर आहे, पण एका गोष्टीमध्ये कमजोर आहे. भविष्यात या अयोध्येच्या गादीवर जो राजा बसेल तो 14 गोष्टीमध्ये परिपक्व असावा, त्यानं 14 गोष्टीवर ताबा मिळवलेला असावा, आणि त्या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्याची ताकद फक्त एका रामामध्ये आहे. त्या 14 गोष्टीवर ताबा मिळवण्यासाठी त्यानं 14 वर्ष रामाला वनवासाला पाठवलं. त्या 14 गोष्टी कोणत्या? 5 ज्ञानेंद्रिय, 5 कर्मेंद्रिय, 5 अधिक 5 10, मन बुद्धी चित्त आणि अहंकार अधिक 4. या 14 गोष्टीवर ज्यानं विजय मिळवला तोच अयोध्येच्या गादीवर बसल. म्हणून 14 वर्ष त्यानं रामाला वनवासाला पाठवलं. भगवान राम वनवासाला निघाले. एकट्या रामाला वनवास होता, पण निघताना सोबत 2 जण निघाले, सीतामाई आणि लक्ष्मण भैया. 3 जण वनवासाला निघाले. गेले वनवासामध्ये, चित्रकूट पर्वतावरती थांबले. पण भरतजीला जेव्हा कळालं की आपल्या दादाला वनवास, भरतजी अयोध्येत थांबायलाच तयार नाहीत. भरतजी म्हणतात, मी अयोध्येत थांबणार नाही, माझ्या दादाला वनवास भेटला, मी सुद्धा आता जाणार आहे वनवासाला. भरतलाल निघाले. अयोध्येतल्या लोकांना चला म्हणायची गरज नाही, अयोध्येतली लोक भरताच्या मागे न सांगता निघाले. श्रीराम जय राम, जय जय राम. 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 श्रीराम जय राम. रामाचं भजन करत भरतलाल गंगेच्या पलीकडे पोहोचले. आणि रामरायाला कळालं माझा भरत माझ्या भेटीला आला. रामरायानं वनदेवीला प्रार्थना केली, हे वनदेवी प्रगट हो. दृष्टांत लक्ष देऊन ऐका माझ्या ताईंनो. वनदेवी प्रगट झाली. वनदेवी म्हणते, देवा का मला बोलावलं? हे देवी, गंगेच्या तटापासून चित्रकूटापर्यंत ज्या वाटेवरून मी आलो ना त्या वाटेवरचे सगळे काटे वेचून घे. वनदेवी बोलली, भगवान जायचे का तुम्हाला वापस? वनवास सहन होणार नाही का 14 वर्षाचा? आत्ताच घाबरलात का? नाही मा, मी घाबरलोय, मी वापस जाणार असं अजिबात नाही. मग त्या वाटेवरनं माझा भरत येतोय ना म्हणून काटे वेचून घे. वनदेवी बोलली, तुमचा भरत एवढा नाजूक आहे का की त्याला काटा सुद्धा सहन होत नाही? क्षत्रिय कुलात तुमचा जन्म झाला, तलवारीचे घाव तुम्ही सहन करता आणि तुमच्या भरताला काटा सहन होत नाही. भगवान म्हणतात, देवी माझा भरत क्षत्रिय कुलात जन्माला आलेला, तलवारीचे घाव आम्ही सहन करतो, माझ्या भावाला काटा सहन होणार नाही म्हणून मी काटे वेचायला सांगत नाही. मग का देवा मला का काटे वेचायला लावता? सांगितलं देवानं, माझ्या भरताच्या जर पायात काटा टोचला तर माझा भरत खूप रडल. कशामुळे? माझा भरत विचार करल
की माझ्या दादाला मला हा काटा टोचला तर एवढा वेदना झाला, तेवढा त्रास झाला, माझ्या दादाच्या कोमल पायामध्ये हे काटे किती टोचले असतील या विचारानं माझा भाऊ रडला. काय प्रेम आहे पहा. त्रेतायुगातले हे भाऊ, आताचे सख्खे भाऊ पक्के वैरी. आणि त्रेतायुगात एक भाऊ भावासाठी अन्न आणि झोपेचा त्याग करतो, तर एक भाऊ भावासाठी वनवास स्वीकारायला तयार होतो, तर एक भाऊ भावाच्या पादुका डोक्यावर घेऊन सिंहासनावरती मांडतो आणि नगराच्या बाहेर राहून सेवा करतो. कसला मोठा त्याग आहे हा. भगवान परमात्मा मर्यादा पुरुषोत्तम राघवेंद्र सरकार भरतजीवरती भरभरून प्रेम करतात. हे भगवंताचं भरतावर असणारं प्रेम आहे. मग लक्षात घ्या, असंच तुकोबाराय सांगतात की हे जे प्रेम आहे ना, तेच देवाचं भक्तावर असलेल्या प्रेमाचं हे उदाहरण आहे. माझ्या विठोबाचा कैसा प्रेम भाव, खूप प्रेम आहे. आणि या प्रेमाच्या भरामध्ये देव स्वतःच देव पण विसरतो. आपणाची देव होय गुरु. अर्जुनाचा भगवान परमात्मा गुरु बनले. भगवद्गीता सांगून देवानं गुरुस्थान स्वीकारलं. भगवान केवळ गुरुच होत नाही तर भक्तासाठी काय होतो, अभंगाचं दुसरं पडिये देह भाव, देह भाव पडिये देह भाव, हे पूर्वी वासला वासला पडिये देह भाव, देह भाव, देह भाव पडिये देह भाव, वासना पडिये देह भाव, देह भाव, भाव पडिये देह भाव, ओ पूर्वादि वासना वासना पडिये देह भाव, देह भाव, देह भाव पडिये देह भाव, ओ पूर्वादि वासना वासना पडिये देह भाव, अंतःपुला पासण्यावे, अंतःपुला पासण्यावे पडिये देह भाव, देह भाव पडिये देह भाव, ओ पूर्वी वासना वासना पडिये देह भाव, अंतःपुला पासण्यावे, अंतःपुला पासण्यावे पडिये देह भाव, देह भाव पडिये देह भाव, ओ पुरावी वासना वासना पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव, पडिये देह भाव. आदरणीय गुरुजींसाठी, सगळ्या गुरुजनांसाठी एकदा टाळी वाजूयात आपण. कारण जुन्या वारकरी चाली हे या सगळ्या ज्येष्ठ मंडळीने जपून ठेवले बरं, खरंच. आणि त्यांच्या ज्या जुन्या चाली आहेत ना, आम्ही त्याच्यामध्ये गोंधळून जातो, सुचतच नाही, लवकर बाहेरच पडता येत नाही. पडिये देह भाव पुरवी वासना, अंती ते आपणा पाशिनावे. माझ्या भगवान परमात्माचा भक्ताबद्दल किती प्रेम भाव आहे, तर भगवान भक्ताचं अंतकरण वाचतो, अंतकरण जाणतो. पडिये देह भाव पुरवी वासना. भक्ताचं अंतकरण जाणण्याची लीला भगवान परमात्माकडे आहे. एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला की माणसाला माणसाचा चेहरा, माणसाचं मन वाचता यावं. भगवान परमात्माला तर ते साहजिकच आहे जमणं, पण ज्या ज्या जीवांना, ज्या ज्या लोकांना चेहरे आणि मन जाणता आलं ना, ते जगामध्ये श्रेष्ठ ठरले बरं, जगात श्रेष्ठ ठरले. माणसाला जीवनाची दिशा, भविष्याचा वेध लक्षात द्यावा. एक गोष्ट सांगेन मी तुम्हाला, माणसाला चेहरा वाचता यावा किंवा काही गोष्टी माणसाला बोलायची गरज नाही, त्या पाहिल्या कीच कळतात. तुम्ही तुमचं कुळ कसं आहे, तुम्ही किती चांगल्या कुळातले आहात का घाणेरड्या कुळातले आहात. म्हणजे जाती पातीवर्ण माणसाच्या कुळाची उंच नीचता नसते, माणसाच्या वर्तनावरती माणसांची उच्च नीचता, लहान मोठेपणा असतो. तर
तर लक्षात घ्या, तुमचं कुल किती चांगलं आहे, तुमचा परिवार किंवा तुम्ही किती चांगले आहात का चुकीचे आहात का कसे आहात, ते कशावरून ठरलं जातं सांगू? तुमच्या आचरणावरून ठरलं जातं. आचार कुलम आख्याती. तुमचा आचार तुमचं कुळ कसं आहे ते सांगत असतो. आचार कुलम आख्याती देशम आख्याती भाषणम. तुम्ही कोणत्या भागातले आहात हे तुमच्या भाषेवरनं कळतं. म्हणजे शेलूची भाषा थोडीशी फरक पडलेली आहे, माजलगावचं थोडंसं बदल, आमच्याकडे पुढे गेलं की थोडं अजून वेगळा ढंग, थोडं पलीकडे नगरकडे गेलं की आणखी वेगळा बदल, इकडे नांदेडकडे निघा तिकडे वेगळंच. म्हणजे तुम्ही कोणत्या भागातले आहात हे तुमच्या भाषेवरनं कळतं. आचार कुलम आख्याती देशम आख्याती भाषणम संभ्रम स्नेहम आख्याती. तुमच्या अंतःकरणामध्ये आमच्याबद्दल किती आदर आहे हे तुम्हाला तोंडाने सांगायची अजिबात गरज नाही. तुमचं तोंड पाहिलं कीच कळतंय आम्हाला. चेहरा वाचून कळतंय माणसाला, या माणसाला आपल्याबद्दल आदर आहे, तिरस्कार आहे, द्वेष आहे, कवगीच काय आहे हे समजतंय. आणि ते मला एकटीलाच नाही वाचता येत, ते तुम्हाला सगळ्यांना पण जमतंय. संभ्रम स्नेहम आख्याती वपूर आख्याती भोजनम. तुम्ही काय खाता हे सांगायची गरज नाही, तुमची तब्येत सांगते. तसं अंतःकरण जाणणं ही खूप विशेष गोष्ट आहे की ती भगवान परमात्मा भक्ताच्या बाबतीमध्ये करतात. हे ज्याला जमतं तो माणूस श्रेष्ठ ठरत असतो. देवाला उगे श्रेष्ठत्व आहे का? देव भक्ताचं अंतःकरण जाणतो. या मातीमध्ये जेवढे राष्ट्रपुरुष होऊन गेले त्या लोकांनी सुद्धा अंतःकरण जाणलंय, मन जाणलंय. मग त्याच्यामध्ये अहिल्यादेवीबाई होळकर असतील किंवा महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराज असतील, या लोकांनी अगोदर जाणलंय लोकांचं मन, म्हणून त्या मोठ्या पदावरती आहेत. बरं, त्यांनी जाणलंय लोकांच्या मनाला, लोकांच्या वेदना जाणल्या, त्यांच्या भावना जाणल्या, त्यांचं मन जाणलं. राजमाता अहिल्यादेवीबाई होळकर यांचा फोटो मी आपल्या पत्रिकेत पाहिला. खरं तर प्रत्येक स्त्री शक्तीबद्दल मला प्रचंड आदर आणि प्रचंड स्वाभिमान आहे. जेव्हा स्त्री स्वतःला ओळखते ना, स्त्री जेव्हा स्वतःला ओळखते तेव्हा ती इतरांपेक्षा वेगळी असते. तुम्ही म्हणाल कसं? ज्या दिवशी स्त्री स्वतःला ओळखते, एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं तर तिनं या महाराष्ट्राला छत्रपती शिवाजी महाराज रूपी रत्न दिला, एक क्रांती सूर्य दिला. कोणी? राष्ट्रमाता माँसाहेब जिजाऊनी. एका स्त्रीनं स्वतःला ओळखलं तर तिनं शिक्षणाची गंगा स्त्री जातीसाठी खुली केली, ती सावित्रीबाई फुले. त्या स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं तर अजूनही तिचा यलगार जगामध्ये घुमतोय. मेरी झाशी नाही दूंगी. काळजाच्या तुकड्याला पाठीला घेऊन जी लढली, मेली पण शरण नाही गेली, ती झाशीची राणी अजर अमर झाली. तिनं ओळखलं स्वतःला, ती आज अजर अमर झाली. एका स्त्री शक्तीनं स्वतःला ओळखलं आणि एका पत्रात पेशवाईला गार केलं. कमी वयात कपाळावरचं कुंकू पुसलं गेलं, काळजाचा तुकडा माती आड गेला, सासऱ्याचं छत्र डोक्यावरचं हरवलं, होता जावाई आधार तो सुद्धा संपला. पण जी हरली नाही, जी दुर्बल झाली नाही, तिने ठरवलं माझं जीवन माझ्यासाठी नाही, ही प्रजा, ही जनता, हीच माझी लेकरं आहेत आणि यांची सेवा करण्यासाठी माझं जीवन आहे. भगवान शंकराच्या सेवेत जिनं स्वतःला अर्पण करून घेतलं आणि जी सेवा करत राहिली, प्रत्येक मसुद्याला जिनं सत्यम शिवम सुंदरम किंवा असं भगवान शंकराचं नाव लिहून जिनं स्वाक्षरी केली, 5000 महिला सैनिकाची फौज ज्यांनी तयार केली आणि पेशवाईला सांगितलं, पेशवाई, एका बाईचं राज्य म्हणून माझ्यावरती तुम्ही आक्रमण कराल, राज्य हिसकावून घ्याल, पण लक्षात घ्या या लढाईमध्ये आम्ही हरलो तर असं काही तुमचं विशेष कौतुक होणार नाही. काय म्हणतील लोक तुम्हाला? अरे हरवलं, पण कुणाला हरवलं? बायांना हरवलं. पण यदा कदाचित कर्म धर्म संयोगानं तुमचा काळ वाईट ठरला आणि तुम्ही जर हरलात तर तुम्हाला कपभर पाण्यात जीव द्यावा लागेल. लोक म्हणतील तुम्हाला बायांनी हरवलं यांना. याचा विचार करून रणभूमीमध्ये उतरा, असं एका पत्रात पेशवाईला गार करणारी पुण्यश्लोक अहिल्यादेवीबाई होळकर. स्त्री शक्तीच आहे ना ती. स्वतःला ओळखलं त्यांनी. लक्षात घ्या, स्त्री जेव्हा हातामध्ये पुस्तक घेते तेव्हा ती सरस्वती असते. घरातल्या लोकांना अन्न तयार करून घालताना त्या घरातली अन्नपूर्णा स्त्रीच असते. घरातलं जर कोणी आजारी पडलं तर मिठाच्या पट्ट्या कपाळावर रात्रभर लावताना त्या घरातले रेणुका तुम्हीच असता. घरावर संकट आलं तर ताकदीनं जेव्हा पुढे जाता तेव्हा त्या घरातली दुर्गा तुम्हीच असता. आणि राशीचं माप ओलांडून एखाद्याच्या घरात जेव्हा तुम्ही लक्ष्मी होऊन प्रवेश करताना त्या घरातली लक्ष्मी तुम्हीच असता. तर मला सांगायचं तुम्हाला एवढंच आहे
की ज्यांनी ज्यांनी लोकांची मन आणि अंतकरण जाणली ती माणसं श्रेष्ठ झाली, महान झाली. त्याच्यामध्ये अहिल्यादेवीबाई होळकर आहेत आणि छत्रपती शिवरायांचं नाव तर हे उभ्या आसमंताला गवसणी घालणारं आहे. महाराजांच्या बद्दल तर काय बोलू माझ्या ताई दादांनो, माझं बोलणं काल देऊ नाही का. आज आपल्या गळ्यात माळ, गळ्यात टाळ, भाळावर बुक्का, कपाळावर कुंकू, दारामध्ये तुळस आणि मंदिरावर कळस, महिलांच्या नाकात नथ आणि पुरुषांच्या ओठावर मिशी कुणामुळे जिवंत असेल तर केवळ महाराष्ट्राचे राजे छत्रपती शिवाजी महाराजांच्यामुळे आहे. शिवरायांचे आपल्यावरती एवढे उपकार आहेत. मी केवळ एका जातीबद्दल बोलणार नाही. छत्रपती शिवाजी महाराज फक्त मराठा जातीसाठी त्यांनी केलं असं नाही. महाराजांनी महाराष्ट्रातल्या प्रत्येक माणसासाठी, प्रत्येक जाती धर्मातल्या लोकांसाठी काम केलेलं आहे. आता लोक काय झाली म्हणतात ना की त्यांना राष्ट्रपुरुषांच्या उपकाराची जाणीव नाही राहिली. आता छत्रपती शिवाजी महाराज असतील अथवा अहिल्यादेवीबाई होळकर असतील किंवा सावित्रीबाई फुले असतील, ही जेवढे श्रेष्ठ लोक होऊन गेलेले आहेत ना, या लोकांनी जातीच्या पलीकडे काम केलेलं आहे. त्यांना जातीच्या बंधनं कधी आडवे आले नाहीत म्हणून ते श्रेष्ठ ठरलेले आहेत. पण आता आपण काय केलं, त्यांच्याच वाटण्या केलेल्या आहेत. महाराज यांचे, अमुक यांचे, तमुक त्यांचे, पण त्यांचं काम लक्षात घ्या. छत्रपती शिवाजी महाराजांनी काम करत असताना जातीपातीच्या बंधनाला बाजूला ठेवून काय केलंय, सगळ्यांना एकत्र केलंय आणि एका छत्राखाली घेऊन मग स्वराज्य उभं केलंय. स्वराज्य उभं करणं एवढं सोपं नव्हतं. औरंगजेब असेल, आदिलशाही असेल, मुघलशाही असेल, निजामशाही असेल, या सगळ्या लोकांना माहिती होतं हे हिंदू लोक यांच्यात खूप जातीन खूप गट आहेत, हे कधीच एकत्र येऊ शकत नाही. पण सगळ्यांना एकत्र आणून छत्रपती शिवाजी महाराजांनी त्यांच्या डोक्यातला जो समज होता ना तो बाजूला काढून टाकला आणि स्वराज्य उभं केलं. एक प्रसंग सांगेन मी तुम्हाला छत्रपती शिवरायांचा. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य उभं करत असताना किती मोठा संघर्ष केला. फक्त हातात तलवार घेऊनच नाही, तो वैचारिक सुद्धा संघर्ष महाराजांचा खूप झालेला आहे. एक वेळेला महाराष्ट्रावरती खूप मोठं संकट आलेलं होतं, खूप मोठं संकट. आणि या मोठ्या संकटाला आता तोंड कसं द्यायचं, शक्ती काम करणार नाही म्हणून महाराजांनी युक्ती चालवायचा विचार केला. आता युक्तीनं या आलेल्या संकटाचा पाडाव करायचा. पण काय करावं, कसं करावं कळेना. भगवतीची प्रार्थना करत होत्या मासाहेब. दे स्वामिनी स्फूर्ती दे शिवबाला, उभी राहुणी संकटी पाठीला, तुझे ले करू धावा ग हा केला, आई भवानी बळ दे गद्याला, जगत्र जननी माय भवानी आई प्रसन्न हो, आई उदे ग अंबाबाई, 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 आई राजा उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई उदे ग अंबाबाई, आई